आता काहीतरी खायचं आहे, पण नेमकं आता डोसे, घावणे म्हटले की बराच वेळ जातो आणि करण्याची प्रोसेससुद्धा खूप मोठी असते. आता डोसे खायचे म्हटलं ना तरी आंबोळी, डोसे किंवा इवन आपल्याला तांदूळ भिजत घाला, डाळ भिजत घाला, ती फर्मेंट करा. पण पटकन असं काहीतरी आपल्याला पोटभरीचं खायचं असेल ना, तर ही रेसिपी नक्की पहा. हाय, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज इथे आपण 1 वाटी रवा, 2 टोमॅटो आणि भिजलेले अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. घेताना 1 वाटी घेतले होते, पण थोडे भिजत घातले त्यामुळे ते अर्धी वाटी एवढे झालेले आहेत. तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. आणि इथे आपण जे टोमॅटो घेतलेले आहेत, तर इथे लाल टोमॅटो घेतलेले आहेत 2. तर हे असे छान 4 भागामध्ये आधी कट करून घ्यायचे आणि खूप जास्त आपल्याला बारीक कट करण्याची गरज नाही. थोडे मोठे जरी असले ना तरीसुद्धा चालतात. तर एका फोडीच्या 2 फोडी केल्या तर अशा आकारामध्ये टोमॅटो आहे ना ते आपण कट करून घेऊया. तर इथे घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं. त्यामध्ये जो आपण रवा घेतला, आता इथे रवा घेताना तुम्ही बारीक घेऊ शकता, जाड घेऊ शकता, जो आपल्याला उपलब्ध आहे तो सुद्धा वापरू शकता. आणि आता हे बारीक रवा घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आणि जे आपण टोमॅटो घेतले होते कट करून ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया. तर टोमॅटो टाकून झाले. इथे एक छोटी वाटी, म्हणजे ज्या मापाने आपण सगळंच माप घेतो ना त्या अर्धी वाटी फ्रेश दही घ्यायचं, जो खूप असं आंबट नसेल. आणि जे पोहे आपण भिजत घातले होते ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता ह्याला ना छान अशी आपण पेस्ट तयार केली, म्हणजे खूप जाड नको किंवा खूप अशी घट्टसर नको, ह्या पद्धतीने ही आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, खूप जास्त पातळ नाही करायची. त्यामध्ये आपण फक्त मिक्सरचं भांडं धुवून वापरलेलं आहे. थोडीशी जिरे वापरलेले आहे, थोडंसं मिरची पावडर वापरलेलं आहे, कारण आपण आधी काहीच तिखट वापरलेलं नव्हतं. किंवा तुम्ही जेव्हा आपण त्याची पेस्ट तयार करतो तेव्हा 2 मिरच्या जरी घातल्या तिखटपणासाठी, तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल ना तर तरीसुद्धा चालतात. किंवा जर तुमच्याकडे लाल असतील मिरच्या त्या जरी वापरल्या ना तरीसुद्धा चालतात. तर आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत. ते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. थोडीशी बेकिंग पावडर टाकायची, एक अर्धा चमचा वापरलेली आहे. त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे मिक्स करतो आहोत, याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरलेला आहे. जेव्हा कोणत्याही पदार्थामध्ये आपण बेकिंग सोडा वापरतो त्याची प्रोसेस ही पटपट करत असतो. इवन ती लवकरात लवकर जेवढी होईल ना तेवढी ती बरी असते, कारण जेव्हा आपण कोणता पदार्थ करतो तो व्यवस्थित असा फुगतो. तर आता काय करायचं, आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तोपर्यंत बाजूला गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचा. तर इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. तवा छान असा गरम झालेला आहे. त्याला व्यवस्थित असं तेल किंवा तूप तुम्हाला जे काही हवं असेल ते लावून घ्यायचं. आता आपण छान तवा गरम झाला की जे तयार केलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं खूप जास्त पसरवण्याची गरज नाही. फक्त 1-2 पळ्या आपण टाकल्या की थोडंसं, म्हणजे खूप जास्त दाटसर पण नाही आहे आणि खूप जास्त असं पातळ पण नाही की जे टाकलं की लगेच पसरेल. त्यामुळे थोडंसं असं हलक्या हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं बस. तर इथे आपण बघा पसरवून घेतलं तर छान हे फक्त लो गॅसवरती करायचं. तुम्ही बघू शकता किती छान असे बबल्स आलेले आहेत आणि व्यवस्थित हे आपण म्हणजे फुगलेलं आहे. तुम्ही हा पदार्थ नाश्त्यासाठी किंवा तुम्ही जेव्हा घाई असेल तेव्हा तुम्ही नक्की करून खाऊ शकता, कारण खूप जास्त असा आपला भांड्यांचा पसारा नसतो. एकाच भांड्यात आपण 2-3 गोष्टी टाकल्या की तो लगेच तयार होतो आणि करायलासुद्धा खूप सोपी रेसिपी आहे. तर हे बघा, आता छान असं सगळीकडून तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपली खालची बाजूसुद्धा
भाजून निघेल. आता ही सगळी प्रोसेस आपल्याला लो गॅसवरती करायची आहे. जर छान असं सगळीकडून रंग एकसारखा आला खालून, म्हणजे दोन्हीकडून खरपूस जर भाजायचं असेल तर दोन्हीकडून भाजा. नसेल आवडत जास्त, खूप असं सॉफ्ट हवं असेल ना तर एकाकडून भाजलं ना तरीसुद्धा चालते. तर हे बघा छान असं आपलं तयार झालेले आहेत. ते आपण काढून घेऊया. तर ह्याच प्रकारे मी तुम्हाला अजून एक दाखवते. तर हे बघा परत एकदा तव्याला तेल लावून घ्यायचं आणि आपण जे बॅटर केले तयार ते असं थोडंसं टाकायचं आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं. आता आपण जेव्हा ही प्रोसेस लो गॅसवरती करतो ना तेव्हा त्याला सेट होण्यासाठी व्यवस्थित टाईम भेटतो आणि खालून जी बाजू असते ना ती व्यवस्थित भाजलीसुद्धा जाते. त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 1 किंवा 2 साईडनी जरी भाजलं ना तरीसुद्धा चालते. हे बघा छान असं आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरला आहे ना त्याच्यामुळे काय होतं की त्याला जे बबल्स येतात ते खूप छान दिसतात. जेव्हा आपण डोस्यासाठी पीठ फर्मंट करतो तेव्हा ते व्यवस्थित असं फुलतं, तेव्हा असं आपण छान आंबोळी करतो ना तेव्हा हे असं होतं. पण हा आंबोळीचाच एक प्रकार म्हटलं तर आपण हा लवकरात लवकर करू शकतो की जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचं तांदूळ डाळ भिजत न घालता पटकन आलं की आपण पटकन तयार करू शकतो. तर हे बघा हे सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे. आपण काढून घेऊया. आता बऱ्याचदा कसं होतं की आपल्याला हे थोड्या प्रमाणात करायचं म्हटलं की आपण छोटे छोटे करू शकतो, पण जर भरपूर जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही इथे मी दाखवते मोठ्या प्रमाणातसुद्धा तुम्ही हे छान करून बनवू शकता. हे बघा मी मोठं असं केलेलं आहे, हलक्या हाताने पसरवून घेतलं, पण इथे कुठेही आपल्याला हे जरी आपण मोठं केलं आहे म्हणून तव्याला वगैरे चिटकले असं होत नाही. हे बघा ही छान दोन्ही बाजू मस्त अशा भाजून झालेल्या आहेत. खालची बाजूनं तुम्ही बघू शकता मस्त अशी आणि खूप असे नरम होतात. हे दही असू दे किंवा एखादी भाजी असू दे किंवा एखादी चटणी असू दे हे खायला खूप छान लागतात. तर याची आपण खालची बाजूसुद्धा भाजून घेऊया. तर इथे आपल्या याच्या दोन्ही बाजू भाजून झालेल्या आहेत छान. तर आता हे आपण काढून घेऊया. हे बघा जसं आपण पहिल्यात टाकला होता छोटा तसंच ह्या मी सगळ्यात म्हणजे जसं आपण एक लहान किंवा मोठ्या आकाराचं दोन्ही प्रकार आपण इथे करू शकतो. तर इथे मी थोडंसं ह्याचा आकार जो गोलाकार आकार आहे तसं थोडासा वाढवून घेतला आणि जर तुम्हाला थोडंसं जाड किंवा हे थोडंसं पातळ आहे. आता आपण जर मोठं म्हणजे त्याला हलक्या हाताने जर थोडंसं पसरवलं की हे पातळ होतं. त्यामुळे आता बघा हे मोठं केलं आणि थोडंसं पातळ केलं आहे. तुम्हाला क्रिस्पी जर खायचं असेल ना तर तुम्ही ते सुद्धा करून खाऊ शकता. आणि ते अर्धा 1 मिनिट आपण झाकून ठेवायचं. तर ते बघा हे सुद्धा भाजून झालेलं आहे. तर याचं झाकण काढलं, ह्याच्यावरून तेल लावून घ्यायचं. तेल किंवा तूप तुम्हाला बटर काही जे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते वापरू शकता. आता हे सुद्धा वरची बाजू आणि खालची बाजू दोन्हीही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. आता बऱ्याचदा कसं होतं की मुलांसाठी म्हटलं की आपण छोट्या आकाराचे करू शकतो आणि आपल्याला खायचं म्हटलं तर थोड्या मोठ्या आकाराचे सुद्धा करून दाखले की ते जमतात. त्यामुळे ना तुम्ही हे सुद्धा दोन्ही प्रकार तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर बघा हे सुद्धा आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तर हे सुद्धा आपण काढून घेऊया. आजची जी रेसिपी होती आपली मेन म्हणजे त्याच्यामध्ये टोमॅटो होता. तर टोमॅटोपासून आपण हे आज छान असे घावणे बनवले आहेत. तर हे बघा मी इथे ना वांगं बटाट्याची भाजी होती माझ्याकडे, त्या भाजीसोबतच खायला भाजीसोबत किंवा दही चटणी काही असू देत हे एकतर इतके सॉफ्ट होतात की आपल्याला खूप छान असे खूप असे हलके फुलके असतात आणि खायला ना एक म्हणता आपल्याला कधी 4 जातील ना कळतसुद्धा नाही. तर नक्की तुम्ही ट्राय करा. रेसिपी अगदी साधी सोपी आहे, साहित्यसुद्धा खूप मोजकं आहे आणि आपल्याला खूप भांड्यांचा पसारा नाश्त्यासाठी किंवा तुम्ही पटकन तयार करू शकता. त्यामुळे नक्की रेसिपी ट्राय करा. अगदी साधी सोपी होती. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. आणि तुम्हाला जर ह्या साध्या आणि सोप्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.